जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। प्लॉट खरेदी करण्यासाठी कर्ज काढून सदर प्लॉटची रजिस्ट्री समोरे असल्यामुळे बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या 48 वर्षीय व्यक्तीला दिवसाढवळ्या 6 लाख रुपयांचा गंडा लावल्याची घटना दिनांक 24 मे रोजी दुपारी 3:30 ते पावणे 4 वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर फिर्यादी पंचायत समितीमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत असलेली तात्यासाहेब महादेव राठोड वय 48 वर्ष राहणार कावलदरा हे दिनांक 24 मे रोजी दुपारी 3:30 ते पावणे 4 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया येथे बँक लोन काढून प्लॉट खरेदी करण्यासाठी सोमवारी रजिस्ट्री असल्यामुळे शुक्रवारी दुपारी बँकेत गेली होती। सदर रक्कम चेकने 6 लाख रुपये काढली व बँकेतून बाहेर येऊन त्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये 500च्या 100 नोटा व 200च्या 500 नोटा तसेच पासबुक व चेकबुक असे एकूण 6 लाख रुपये कॅश ठेवली व फिर्यादीच्या ऑफिसमधील पवार व श्रीनामे यांना फिर्यादीला चहा पिण्यासाठी आवाज दिल्याने फिर्यादी हे त्यांच्याजवळ जाऊन चहा घेत होते। त्यावेळी संधीचा फायदा घेऊन सदर अज्ञात एका चोरट्याने मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवलेली 6 लाख रुपये कॅश, चेकबुक व पासबुक दिवसाढवळ्या चोरून घेऊन पसार झाला। अशा प्रकारची फिर्याद तात्यासाहेब राठोड वय 48 वर्ष राहणार कावलदरा जिल्हा धाराशिव यांनी तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 232/2024 बांधवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत। सदर ठिकाणचे सीसीटीव्ही चेक केले असता एक संशयित आरोपी दिवसाढवळ्या 6 लाख रुपये कॅश घेऊन पसार झाला असल्याचे दिसून आले आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे व तुळजापूर पोलीस स्टेशनचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत। कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी ही विनंती। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।